ओम नमः शिवाय. शिवशंकराचा आज पहिला सोमवार. तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि नागपंचमीच्या पण तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नागोबा आपल्या सगळ्यांचा बंधू आहे, रक्षणकर्ता आहे. त्याचं पण आपण रक्षण करायला हवं आणि त्याची पूजा करून आपल्या सगळ्यांचं, परिवाराचं, सगळ्यांचं संरक्षण हो. आज आपण तुहिरी माझा मितवा या सिरियलच्या भागात पाहत आहोत. आपल्या ईश्वरीने छान प्रकारे श्रावणी सोमवाराची हळदी कुंकवाची प्रथा पाडली आणि हळदी कुंकू देणार तर देणार कोणाला? वल्लवीला आणि नम्रताला. छान प्रकारे त्यांना ती गिफ्ट पण देते. गिफ्ट काय असेल हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता आणि वल्लवी सतत विचारत होती काय काय. तर गिफ्टमध्ये दिलेलं आहे पेंजन. इतकं सुंदर असं पेंजन ईश्वरीने नम्रता आणि वल्लवीसाठी आणले. वल्लवीला ती पायात घालून देते असं म्हणू लागते, पण वल्लवी म्हणते कशाला, नको मी घालेल. पण ती म्हणते की माझ्या हाताने मी तुम्हाला घालते, माझ्या हातांचा स्पर्श तुमच्या पायांना झाला, मला आशीर्वादच मिळेल की नाही. आता वल्लवीला इथे जबरदस्ती ईश्वरी पायपुढे करायला सांगते. खरं तर तिला ती गोष्ट शोधायची, घुंगरांची. सापडलेली घुंगरं खुनी व्यक्तीचीच आहे. ती बाई कोण असेल हा प्रश्न ईश्वरीला पडलेला होता. डायरेक्ट कसं म्हणणार तुमच्या पायातले घुंगरं आहे की नाही दाखवा. म्हणून तिने ही नवीन युक्ती शोधून काढली आणि डाव्या पायातल्या पेंझनला घुंगरं होती, पण जी उजव्या पायातली होती ना तिला घुंगरं नव्हती. म्हणजे 100% खात्री पूर्ण झाली. ईश्वरीने जे घुंगरं मिळवले होते ते घुंगरं दुसरे तिसरे कोणाचे नसून ते वल्लवीच्याच पायातल्या पेंझनचे होते. आता हे कन्फर्म, ही गोष्ट तिला मनाला लागली, पण आता डायरेक्ट कोणाला सांगू शकणार नाही. त्याचा शोध तर घ्यायला हवा, पण तो कसा? आता ती पुढे काय करते ती आपल्याला नंतर पाहायलाच मिळेल. इथे आपण पाहतोय नम्रतालाही खूप छान आवडतात पेंझन, ती देते. तर सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत असतात, किती छान युनिक आयडिया काढली तिने. तर आपली ईश्वरी सगळ्यांना मग प्रसाद देते. प्रत्येकाला घाई आहे ऑफिसला जाण्याची, कुणाला कुठे जाण्याची. मग ईश्वरी प्रत्येकाला म्हणते की प्रसाद घ्या आणि आपापल्या कामाला तुम्ही मोकळे. आजीला फार कौतुक वाटतं. नाचुनेने ही जी काही हळदी कुंकाची प्रथा काढली, प्रत्येकाला गिफ्ट दिले, सगळ्यांचं मन किती जपते ह्या गोष्टीचं. आपण पाहतोय आता ऑफिसला गेल्यानंतर आकाश आणि आर्नव काही फायली उघडत असतात, पाहत असतात. आता त्या फायली खरं तर आर्नवने मुद्दाम जाणून बुजून आकाशसाठी काढलं. आकाशला तो सांगतो ह्या गोष्टींचा, ह्या फायलींचा अभ्यास तू आता इथून पुढे करायचा. माझ्या हातात येणारी प्रत्येक फाईल ही तुझ्या हातातनं चाळून आलेली पाहिजे. ती यातला पूर्ण खोलाव्याने अभ्यास तू करायला हवा, म्हणजे तुला कुठल्याही गोष्टीचा अनुभव कमी नको पडायला. पुन्हा जेव्हा आपण नवीन जी काही मतदान असेल तर त्याच्यामध्ये वोटिंगच्या वेळेला तुझ्या बाजूने भरपूर लोक असतील, कारण तुझ्याकडे अनुभव तगडा असेल ना. तर अनुभव मिळावा तुला म्हणून मी हे फाईल तुला देतो आहे. इथून पुढे तू सगळ्या फाईली व्यवस्थित वाचायच्या, बघायच्या. आकाशला खरंच आपला भाऊ आपला किती छान गार्डियन आहे, तो आपल्यासाठी किती काय काय करतो ह्या गोष्टीचं कौतुक आहे. आणि आर्नव निघून गेलं मनातल्या मनात तो म्हणू लागतो की माझ्या बायकोला नम्रताला हा आर्नवचं मोठेपणा दिसत का नाही, कळत का नाही, ती का अशी वेड्यासारखी वागते. तिला कधी समजेल की आर्नव आणि ईश्वरी आपल्यासाठी किती महत्त्वाचे, ते आपल्या सगळ्यांचा किती विचार करतात. आज तर तिने नम्रतालाही गिफ्ट दिलं, आर्नवने पण इथे आकाशला इतकी महत्त्वाची जबाबदारी दिली. वल्लरी मात्र भारी खुश आहे बरं का, कारण तिच्या आयुष्यात ती जी लटकती तलवार तिच्या डोक्यावर होती ना उदयकांत नावाची, ती कायमची गेली. आणि इथे पैंजण पाहत बसलेली असते. आणि मामांना आठवतं पैंजण रिपेअर करायची मामींनी इच्छा व्यक्त केली होती, ती राहून गेली. तर मुद्दा मामा म्हणतात की तुझे पैंजण देतेस का, मी रिपेअर करून आणतो. तर ती म्हणते आता तो अध्याय संपला, त्याची काहीच गरज नाही. अध्याय संपला म्हणजे काय असा प्रश्न आता मामांनी विचारला आहे. आता मामांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावं तर काय, हे काही वल्लवीला सुचेना. वल्लवी लगेच तिथनं रागरागाने उठून जाते. काहीही मला चिडवत असतात, बोलत असतात असं म्हणत. खरं तर मामांना किती भारी वाटते की आपल्या ईश्वरीने आपल्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट ओळखली. वल्लवीला कितीतरी दिवसांनी एवढं आनंदी खुश पाहिले, तिला पेन्शन मिळाली म्हणून ती खुश आहे असं मामांना वाटते. मामांना माहीत नाही तिने नक्की काय केलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की रात्र झाली. आपल्या ईश्वरीने आर्नवला असं टॉवेलने तोंड झाकून पकडून ठेवलेलं असतं. आर्नव म्हणतो असतो हा काय मूर्खपणा आहे, सोड माझा चेहरा खोल. तर ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही पहिले डोळे बंद करा, तुमच्यासाठी मी सरप्राईज आणले, ते पाहायचं नाही बरं का. तर तो म्हणतो नाही पाहणार, डोळे तर माझे बंदच आहे ना. मग ती म्हणते हे ओळखा बरं किती बोट आहे. तर तिने 3 काढले आणि त्याने 3 बोलले, काय योग. ती म्हणते तुम्हाला दिसतंय बहुतेक. तर तो म्हणतो नाही गं, नाही दिसत आहे, सांग ना काय. मग ती डोळे बंद करायला सांगते. मग ती एक बटन दाबते आणि सगळ्या रूममध्ये झगामगा झगामगा, अरे अरे, लाल पिवळी हिरवी सगळ्या रंगाच्या लाईटी लागल्या. आणि मग ती त्याला म्हणू लागते तुम्ही ना रात्रभर जागे असतात, असे छताकडे डोळे करून पाहत असतात. वरती बघा मी काय लावले, त्यात ना
वेगवेगळे स्पेसमध्ये घेऊन जाणारे लाईटिंग आहे. तुम्ही स्पेसमध्ये असल्यासारखं तुम्हाला वाटेल. इथून पुढे तुम्ही रात्री जागे राहिले की मग वर पाहत राहिल्यावरती. तर अर्णव म्हणतो काय भारीशपणा आहे, हाऊ चीफ, मला नाही आवडलं हे सगळं, काढ हे आत्ताच्या बंद कर. आता हे जे गिफ्ट आणलं होतं किती महागच आहे, ईश्वरी त्याला दाखवू लागते. ही जी लाईटिंग आहे स्पेसमध्ये, हा तुला घेऊन गेला असता, किती भारी गिफ्ट आणलेलं मी तुला. माझं ना काहीच आवडत नाही बाबा तुला ना महागड्याच गोष्टी आवडतात, लक्झरियस. तुला काय माहिती कमी खर्चामध्ये पण इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या म्हणजे गरजा पूर्ण होऊ शकतात. तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना लॅविशच पाहिजे, एकदम श्रीमंत असल्यासारखे. तुम्हाला ना असं हलकं फुलकं काही आवडतच नाही. माझ्या भावना तुम्हाला समजताच येत नाही, तुम्ही समजूनच घेतलं नाही. बापरे, ईश्वरीच तोंडाचा पट्टा चालू झाला बाबा. आता अर्णव मात्र तिला म्हणतो की वेळी शांत राहणं शांत राहणं. पण मात्र आपली ईश्वरी शांत राहण्यातली का, ती त्याला सारखी बोलू लागते. मी काही केलं की ते तुम्हाला चीप वाटतं, तुम्ही काही केलं की तुम्हाला ते चांगलं वाटतं. मग ती त्याच्याशी वाद घालू लागते. मग तो तिला म्हणू लागतो की तोंड बंद ठेवतेस का. मग तोंडावरती तिच्या तो हात ठेवतो आणि दाबून तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी काहीतरी आणले, प्लीज तू आता इथे बस, डोळे बंद कर, तुझं तोंडच बंद कर मेन म्हणजे. आता ईश्वरी इथे बसते डोळे बंद करून. अर्णव तिच्यासमोर एक छानसं पेंजन घेऊन आलेलं असतो आणि ते पेंजन दाखवत तिला म्हणतो की डोळे उघड. हातात पेंजन घेऊन अर्णव तिच्या पायाजवळ बसलेला असतो. किती सुंदर वाटतं ना असं. फक्त तिच्याकडेच घडतं, आपल्याकडे असं घडणार नाही. आपले टोमपे नवरे असं इमॅजिन पण करू शकणार नाही. ठीक आहे, पण आता ईश्वरीचा आनंद आपण एन्जॉय करूया. तर ईश्वरीच्या दोन्ही पायांमध्ये हे तिचा नवरा छान पेंजन घालतो. प्रत्येकाचा विचार ईश्वरी तू करते, पण स्वतःचा विचार करायचा राहूनच जातो. ईश्वरीसाठी त्याने हे गिफ्ट आणलं आणि तिला तो म्हणू लागतो की हे मी माझ्या डोक्याचा वापर करून तुझ्यासाठी आणले बरं का. तर ईश्वरी हसते आणि म्हणते तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप छान गिफ्ट दिले, पण मी पण छान प्रयत्न केला होता. पण अर्णव म्हणतो पुन्हा असं प्रयत्न करू नको. तर ती त्याच्यावर पुन्हा एकदा रागवते आणि मग ते दोघंजण एकमेकांसोबत त्यांचा मी टाईम एन्जॉय करतात. आणि खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात घडायला हव्या. आनंद व्यक्त व्हायला हवा, प्रेमही व्यक्त करायला हवं. दिवसातून एकदा तरी नवऱ्याला किंवा बायकोला आय लव्ह यू म्हणत जा. खूप महत्त्वाचा आहे हा शब्द. फक्त शब्द नाही आहे, भावना आहेत त्या. रोज एकमेकांना सांगायला हवे. आईलासुद्धा कळत नाही की बाळ रडलं म्हणजे त्याला दूध हवं आहे की नको आहे. मग आपल्या प्रेमाच्या भावना पण अशाच असतात. आपण पण एकमेकांसोबत त्या व्यक्त करायला हव्या. व्यक्त केल्या की वाढतात, कमी नाही होत. दुसरीकडे आपण पाहतोय सकाळ झाली, कोंबडा आरडला. चला, तर इथे मामा आपला नेहमीप्रमाणे चेष्टा मस्करी आईसोबत करतो आणि म्हणतो लहानपणी आई आठवतं का, मी ना वाद्यवळ्याला घातल्या होत्या. मग आई म्हणते हो आठवतं ना, तुला मी काम दिलं आणि गेली, आले तर पाहिलं तर काय सगळ्या चिरोट्या करून ठेवल्या त्या कापसाच्या. तू त्या दोघांमधला संवाद सुंदरसा चालू असतो आई मायलेकांचा. तिथे अर्णव जातो, आजीजवळ एक गोष्ट मागतो. आजी म्हणते काय, तर तो म्हणतो मला आईबाबांचा एकत्रचा फोटो हवा आहे. आजी म्हणते कुठे, तू तर सगळे फेकून दिलीस, ते नष्ट केलेस ना. अर्णव म्हणतो बघ ना आजी, कर ना काहीतरी. आता आजीला माहिती होतं आयुष्यात कधी ना कधी हा व्यक्ती माझ्याकडे येईल आणि फोटो नक्की मागेल. आजी त्याला म्हणते की कपाटातल्या खानामध्ये ठेवला आहे, तुझ्यासाठीच ठेवला आहे. मला माहिती होतं एक ना एक दिवस तू माझ्याकडे येणार ह्या गोष्टीसाठी. आज त्याला त्या गोष्टीची जाणीव होते. आपल्या बाबांना आपण कायम तिरस्काराने पाहत राहिलो, त्यांच्या सगळ्या गोष्टी फेकून दिल्या. त्या फोटोकडे पाहत त्याच्या आईवडिलांच्या आठवणीत तो रमून जातो. आई आणि वडील छोट्याशा एका ठिणगीमुळे वेगळी झाली. अख्खं कुटुंब वेगवेगळं झालं. कितीतरी दुःख सहन केले ह्या कुटुंबाने. उदयकांतसारख्या लोकांमुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं. या गोष्टीची जाणीव त्याला आहेच. त्याला वाईटही वाटते. बाबांचा आणि आईचा फोटो कशासाठी, तर तो म्हणतो तुम्हाला नंतर सांगेल. आता हे काय सरप्राईज असणार आहे हे आपल्याला नाही माहिती, ते पुढे गेल्यावर पाहायला मिळेलच. आजी मात्र आता अर्णवला म्हणू लागली की मला ना तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आजपर्यंत जितके संकट होते, जी काही तुमची काळजी होती ती आता संपली. सुप्रिया ही बाई तुमच्या आयुष्यात आली, मग तिच्यामुळे हे झालं, मग तू आणि ईश्वरी एकत्र आलेलाच नाही. तर माझी आता अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, तुमच्या संसाराचा पुन्हा नव्याने विचार करावा आणि ईश्वरीने आणि तू मला एक छानसं पतवंड द्यावं. अर्णव म्हणतो व्हॉट, तर आजी म्हणते व्हॉट नाही, करते. तर आता आजीची इच्छा अर्णव पूर्ण करणार का. आजी सोबत गप्पा मारल्यानंतर अर्णव बाहेर येतो लगबगीने. त्याच वेळेला आपली गडबड मिस घोटाळा येतच असते समोरून. दोघांची टक्कर होते आणि मग हातातला फोटो अर्णवचा खाली पडतो. मग तो वाकून तो घ्यायला जातो, तर ईश्वरी पण घ्यायला जाते. दोघांची पुन्हा एकदा डोक्याला टक्कर होते. आपल्या डोक्याला शिंग नको यायला म्हणून पुन्हा एकदा ईश्वरी अर्णवच्या डोक्यावर डोकं आदळते. त्याच्यानंतर त्या दोघांमधला संवाद जो आहे तो आपण पुढे पाहू. तर प्रोमोमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आजीने ईश्वरीसाठी लाडू बनवले, पौष्टिक लाडू. तिला खरंच या गोष्टीची गरज आहे, कारण आजीने आज जी इच्छा व्यक्त केली आहे तर त्याच्यासाठी तिला बळ हवी, ताकद हवी. ती
नवीन व्यक्तीला जन्म देऊ शकेल याच्यासाठी ती स्ट्रॉंग असायला हवी की नाही. ही गोष्ट जेव्हा नम्रताला कळते नम्रता आणखी फिनफिन करू लागते बरं का. तिच्या मनातला राग अजूनही गेलेला नाही. वर जरी ती दाखवत असली तरी पण तिच्या मनातली ती खदखद आहे ना ती अजूनही तशीच आहे. आणि ही वल्लवीच्या नजरेतनं काही लपली नाही. आता वल्लवी ह्याच गोष्टीचा शस्त्रासारखा वापर करून आपल्या हाताशी नम्रताला घेत ईश्वरीच्या बाळाला कधीच ह्या जगात जन्माला येऊ देणार नाही. कारण ईश्वरीचं बाळ जन्माला आलं तर पुन्हा या घराला वारस मिळणार, ती सगळी प्रॉपर्टी त्याच्याकडे जाणार. ही गोष्ट होऊ नये म्हणून ईश्वरीला कधीच बाळ होऊ नये ह्या गोष्टीची आता काळजी इथून पुढे वल्लवी घेणार आणि त्या गोष्टीसाठी नम्रताला ती हाताशी धरणार. चला तर मग आता आपण पुढे मोठे मोठे ट्विस्ट जे बघणार आहोत त्याचा छोटीशी झलक पाहिली. त्यातच ना ईश्वरीच्या हातात एक रिपोर्ट असतो, तो ती वाचत असते. मामा म्हणू लागतात काय आहे, तर ती म्हणते रिपोर्ट. मग हे रिपोर्ट कसले, तर इथे मामाने आरडाओरडा सुरू केला, हे पेपर गुड न्यूजचे आहे का. मग ती म्हणते गुड न्यूज म्हणजे काय. मामा आता आजीला घाई गडबडी सांगायला जातात गुड न्यूज आणि ईश्वरीला गुड न्यूज म्हणजे काय माहितीच नाही. चला तर मग आपण पुन्हा भेटू. आता घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे व्हिडिओ खूपच सुंदर येते, आपण नक्की एन्जॉय करूया. धन्यवाद.